Hello students, good morning. How are you? I hope you will be happy and safe at home. Today, in this online period, we are going to discuss fourth chapter of our general science, that is nutrition in living organism. In the beginning, let's recall. That means let's remember what we learned in the last year. I will ask you some questions. Answer them correctly. Okay. What is malnutrition? Last year we discussed about this disease. Try to recall. Now see here. When all the nutrients that the body needs are not obtained in the proper proportion from the diet is called as malnutrition. Okay. Which are the ways to prevent malnutrition? Taking a balanced diet and avoiding the deficiency of any nutrient. In this way, we prevent malnutrition. Okay. Let's start our chapter nutrition in living organisms. Okay. Our first point is nutrition. Nutrition, portion. What is meant by nutrition? The process of taking in and using food which takes place in living organisms is called nutrition. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. We know that in all living things we see nutrition. आपल्याला प्रत्येक सजीवामध्ये पोषणाची क्रिया झालेली दिसून येते आणि ज्यावेळेस सजीव पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर सजीवांच्या वेगवेगळ्या प्रक्रियेसाठी करतात त्यावेळेस आपण त्याला त्या क्रियेला पोषण असे म्हणतो. मग पोषणाची का आवश्यकता आहे? प्रत्येक सजीवाला पोषणाची का बरं आवश्यकता आहे? यस, न्यूट्रिशन इज व्हेरी इसेन्शियल टू एव्हरी लिव्हिंग थिंग्स बिकॉज nutrition supply the energy required for doing work. Also, growth and development of the body, to replace the damaged cells and repair tissues and to fight diseases. सजीवाला पोषणाची गरज का आहे? कारण पोषणामुळे काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा होतो, शरीराची वाढ व विकास होते, पेशींची झीज भरून काढणे व ऊती दुरुस्त करणे ही क्रिया पोषणाद्वारे घडते आणि त्याच पद्धतीने शरीराला रोगापासून वाचवण्याची क्रिया सुद्धा पोषणामुळेच होते. म्हणूनच प्रत्येक सजीवाला पोषणाची आवश्यकता आहे. आता हे पोषण आपल्याला कोणत्या घटकातून मिळतं, कशामुळे होतं? वी नो दॅट वी गेट एनर्जी फ्रॉम आवर डायट. फ्रॉम डायट वी गेट वेरियस टाइप्स ऑफ न्यूट्रियंट्स. ओके नाही, आपल्या अन्नातून आपल्याला वेगवेगळे प्रकारचे पोषक द्रव्ये किंवा पोषक घटक मिळतात. म्हणूनच आपण आपल्या डाएटामध्ये वेगवेगळ्या अन्न घटकांचा समावेश करतो. विच आर द फूड कॉन्स्टिट्युएंट्स और विच आर द फूड न्यूट्रियंट्स? यस, यू नो दॅट. तुम्हाला माहीत आहेत की अन्नातील घटक कोणते आहेत? Carbohydrates, proteins, fats, minerals and vitamins. These are the main 5 food nutrients. Nutrients are divided into 2 groups, macronutrients and micronutrients. हे जे पोषक द्रव्य आहेत हे 2 घटकामध्ये आपण विभाजन केलेले दिसून येते. पहिला आहे मॅक्रो आणि दुसरा आहे मायक्रो. What is meant by macro? Macro means large quantity. In micronutrients, you have given carbohydrates, proteins and fats. Means these three nutrients our body need in large quantity. So we call them micronutrients. And micronutrients. Micro means in small quantities. We need
minerals and vitamins. These two nutrients in very small quantity, but these are very essential to our body. ओके नाही, आपल्या शरीराला मिनरल्स आणि विटॅमिन्स या दोन न्यूट्रिएंट्सची कमी क्वांटिटीमध्ये आवश्यकता आहे, पण ते खूप आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. ओके. There are two types of nutrition. First, autotrophic and second, heterotrophic. आपल्याला पोषणाचे दोन प्रकार दिसतात. पहिले जे आहे ते आहे स्वयंपोषी म्हणजे ॲटोट्रॉपिक, आणि दुसरं आहे परपोषण म्हणजे हेटरोट्रॉपिक. नाव व्हॉट इज मीन बाय ॲटोट्रॉपिक? Some organisms can produce their own food and thus nourish themselves. This is called autotrophic nutrition. पहा, काही सजीवामध्ये आपल्याला काय दिसून येते की काही सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि स्वतःचे पोषणसुद्धा करतात. मग ही जी पोषणाची पद्धत आहे या पद्धतीला आपण काय म्हणतो? स्वयंपोषण. फॉर एक्झाम्पल ॲटोट्रॉपिकमध्ये मग आपल्याला काय सांगता येईल? स्वतःचं अन्न कोण तयार करतो? फॉर एक्झाम्पल प्लांट्स. हो की नाही, वनस्पती आपल्याला माहीत आहेत की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे, म्हणून वनस्पती हे ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशनमध्ये येतात. ओके. नाव सेकंड, हेटरोट्रॉपिक. हेटरोट्रॉपिक मीन्स सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स और ॲनिमल्स फॉर देअर फूड. दिस इज कॉल्ड हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. ओके नाही, परपोषण आपल्याला कशाला म्हणायचं आहे की काही सजीवामध्ये आपल्याला दिसून येतं की काही सजीव अन्नासाठी इतर सजीवावर म्हणजेच प्लांट आणि ॲनिमल्सवर अवलंबून असतात आणि त्यांच्यावरच ते स्वतःचं पोषण करतात. या पोषण पद्धतीला आपल्याला परपोषण म्हणजेच हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन असं म्हणायचं आहे. ओके, दीज आर द टू टाईप्स ऑफ न्यूट्रिशन, ॲटोट्रॉपिक अँड हेटरोट्रॉपिक. ओके. नाव in autotrophic nutrition we see plants. ओके नाही, स्वयंपोषी वनस्पती. मग वनस्पतीमध्ये हे जी क्रिया घडून येते ती नेमकी कशा पद्धतीने घडून येते? Autotrophic plants make their own food by the process of photosynthesis. Photosynthesis is derived from the Greek word. Photo means light and synthesis means putting together. The process in which plants make their own food with the help of sunlight, water, carbon dioxide and nutrients from the soil is known as photosynthesis. वनस्पतीमध्ये आपल्याला काय दिसते? प्रकाश संश्लेषणाची क्रिया दिसते. मग ही प्रकाश संश्लेषण कशा पद्धतीने होते? वनस्पतीमध्ये लागणारे अन्न, पाणी, पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून क्लोरोफिलच्या साहाय्याने म्हणजे हरितद्रव्याच्या साहाय्याने आणि प्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात. हो का नाही? अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना पाणी, पोषक तत्वे जमिनीतील आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड याचा उपयोग करून ते काय करतात? अन्न तयार करतात. याच क्रियेला आपल्याला काय म्हणायचं आहे? प्रकाश संश्लेषणाची क्रिया मीन्स फोटोसिंथेसिस. The chemical equation for photosynthesis given: 6CO2 plus 6H2O in presence of light, C6H12O6 that is glucose plus 6O2. पहा, आपल्याला या इक्वेशनमध्ये काय दिसून येते की वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि जमिनीतील पाणी हे दोन घटक घेऊन प्रकाशाच्या साहाय्याने आणि हरितद्रव्याच्या साहाय्याने अन्न म्हणजेच ग्लुकोज तयार करतात आणि ऑक्सिजन काय करतात? रिलीज करतात, बाहेर सोडतात. म्हणून तुम्हाला हे इक्वेशनसुद्धा काय करायचं आहे? पाठ करायचं आहे. ओके. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल plants make their own food, that is C6H12O6. This is the formula of glucose. Okay. Now next, transport system in plants.
वनस्पतीमधील वहन व्यवस्था. पहा, आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये आपल्याला वेगवेगळे संस्था दिसून येतात, जसं की डायजेशनची आहे, अन्नपचनाची संस्था आहे, एक्सक्रीशन आहे, उत्सर्जनाची संस्था आहे. आणि या क्रियेसाठी आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव कार्य करतात. पण वनस्पतीमध्ये अशा पद्धतीचे आपल्याला पचनसंस्था किंवा उत्सर्जन संस्था दिसत नाही. मग ते त्यांचं पोषण कशा पद्धतीने करतात? पहा, यू हॅव गिवन diagram transport system in plants. In this diagram you have given xylem in blue color and phloem in red color. Okay, then what is the function of this xylem and phloem? The transport system of plants consists of the xylem and the phloem, and xylem transports minerals and water from the root to all aerial parts of the plant. झायलम म्हणजे जलवाहिन्या, फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या. मग वनस्पतीमध्ये जे जलवाहिन्या आहेत, जे की तुम्हाला ब्लू रंगाने दर्शवलेलं आहे, हे जलवाहिन्या काय करतात? मुळाकडून पाणी व क्षार हे वनस्पतीच्या सर्व भागाकडे पोहोचवण्याचं कार्य करतात. आणि म्हणूनच प्रकाश संश्लेषणातून पानामध्ये अन्न तयार होते. आणि दुसरं आहे फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या. फ्लोएम काय करतात? द फ्लोएम ट्रान्सपोर्ट द फूड फ्रॉम द लीव्स टू अदर पार्ट ऑफ द प्लांट्स. आणि ज्यावेळेस वनस्पती पानामध्ये अन्न तयार करतात आणि स्टोर करतात म्हणजे साठवून ठेवतात, मग हे अन्न पुन्हा फ्लोएमच्या द्वारे पूर्ण घटकाकडे आपल्याला वहन झालेलं दिसून येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला वनस्पतीमध्ये वहन व्यवस्था दिसून येते. कारण वनस्पतीमध्ये पचनसंस्था किंवा उत्सर्जन संस्था ही स्वतंत्र वेगळी आपल्याला दिसून येत नाही. ओके, नेक्स्ट पॉइंट इज फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. पहा, आपल्याला माहिती आहे की वनस्पतींना वाढीसाठी नायट्रोजनची खूप आवश्यकता आहे. कारण हवेतील नायट्रोजनचा वापर करून वनस्पती नायट्रेट्स निर्माण करतात आणि नायट्रेट्स हे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक आहे. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन वी सी बाय टू मेथड. फर्स्ट बायोलॉजिकल मेथड अँड सेकंड ॲटमॉस्फेरिक मेथड, ज्याला आपण नायट्रोजनचे स्थिरीकरण असं म्हणतो. In nitrogen fixation, first biological fixation of nitrogen we see when nitrogen fixation is done by the microbes present in the soil, then is known as biological nitrogen fixation. पहा, या पद्धतीमध्ये आपल्याला सूक्ष्मजीवाकडून काही आपल्याला क्रिया झालेली दिसून येतात. सूक्ष्मजीव नायट्रोजनचे स्थिरीकरण घडून आणतात आणि रायझोबियम हे सूक्ष्मजीव वनस्पतीच्या मुळावरील असलेल्या गाठीमध्ये असतात. वी सी मायक्रोब्स कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू नायट्रेट्स. आणि अशा पद्धतीने वनस्पती मुळातून काय करतात? आपली जी नायट्रोजनची कमतरता आहे ते त्याद्वारे भरून काढतात. नाव सेकंड मेथड इज गिवन ॲटमॉस्फेरिक मेथड. मग नायट्रोजनचे काही वातावरणीय स्थिरीकरण सुद्धा आपल्याला झालेलं दिसून येते. लाइटनिंग कॉजेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ ईच अदर टू फॉर्म नायट्रिक ऑक्साईड दॅट इज NO. इट इज अगेन ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म नायट्रोजन डायऑक्साईड दॅट इज NO2. पहा, जेव्हा पावसाळ्यामध्ये आकाशामध्ये वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होते आणि त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड बनते. म्हणजेच पावसाच्या पाण्यात हे नायट्रोजन डायऑक्साईड काय होतो? विरघळतो आणि त्याचं नायट्रिक आम्लात रूपांतर होते आणि हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते आणि वनस्पती या नायट्रोजनचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात. ठीक आहे, म्हणून वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन खूप आवश्यक आहे. नेक्स्ट पॉइंट इज सिम्बायोटिक न्यूट्रिशन, सहजीवी पोषण ज्याला आपण म्हणतो.
When two or more different plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc., with each other's help, this type of nutrition is called symbiotic nutrition. For example, lichen. Okay, you have given picture of lichen. सहजीवी पोषणामध्ये काय दिसून येते आपल्याला की तुम्ही पाहिलं असेल, दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण आणि आधार इत्यादी बाबी काय होतात, साध्य होतात आणि याच क्रियेला आपल्याला सहजीवी पोषण असं म्हणायचं आहे. तुम्ही पाहिलं असेल बुरशी. आपल्याला माहिती आहे की काही झाडाच्या मुळाखाली आपल्याला बुरशी वाढलेली दिसते. मग ही बुरशी कशा पद्धतीने वाढते की जो झाड आहे तो झाड काय करतो, बुरशीला पोषक तत्वे पुरवतो आणि त्या बदलामध्ये बुरशी झाडांच्या मुळांना क्षार आणि पाणी पुरवते आणि तसंच शेवाळ व बुरशी एकत्र राहतात. हो की नाही. अशा पद्धतीने सहजीवी पोषणातून आपल्याला नवीन सजीव निर्माण झालेला दिसून येतो. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे लायकेन, त्याला आपण दगडफूल असं म्हणतो. हो की नाही. एखाद्या झाडाच्या खोडावर अल्गी पण असते, शेवाळ पण त्या ठिकाणी दिसून येतो आणि लायकेन पण दिसून येतो. द एक्झाम्पल ऑफ सिम्बायोटिक न्यूट्रिशन इज लायकेन. ओके. नाउ नेक्स्ट इज हेटरोट्रॉपिक प्लांट्स. हेटरोट्रॉपिक मीन्स आपण त्याला म्हणतो परपोषी, जे इतरावर अवलंबून आहेत, इतरावर डिपेंडंट आहेत. नाउ सी, इन हेटरोट्रॉपिक प्लांट some plants cannot make their own food. They obtain their food from other plants. They are called heterotrophic plants. ओके नाही. परपोषी वनस्पतीमध्ये आपल्याला काय दिसून येतो किंवा परपोषी आपण केव्हा म्हणतो की ज्यावेळेस एखादा सजीव दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो. ओके नाही. उदाहरणामध्ये तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या मोठ्या झाडावर दुसरीच एखादी वनस्पती येऊन वाढलेली आपल्याला दिसून येते. हो की नाही. आपण जर आपल्या आजूबाजूला निरीक्षण केलं तर बऱ्याच मोठ्या मोठ्या झाडावर आपल्याला काही दुसरी वनस्पतीचा भाग वाढलेला दिसून येतो. फॉर एक्झाम्पल लोरॅन्थस अँड कस्क्युटा. यू हॅव गिवन द एक्झाम्पल ऑफ लोरॅन्थस. पॅरासिटिकमध्ये जास्तीत जास्त आपल्याला काय दिसून येतो, बांडगुळ किंवा अमरवेल. ह्या वनस्पती जर आपण निरीक्षण केलं, वी कॅन नॉट सी द वेरियस पार्ट्स लाईक प्लांट्स. ओके नाही. या वनस्पतीमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑर्गन्स किंवा वनस्पतीचे पार्ट दिसून येत नाहीत, जसं झाडामध्ये आपण पाहतो. ओके नाही. इन प्लांट वी सी देर आर डिफरंट पार्ट्स. फॉर एक्झाम्पल रूट्स, स्टेम, लीफ, फ्लावर, फ्रूट. बट इन हेटरोट्रॉपिक प्लांट वी कांट सी दीज ऑर्गन्स. दे ऑब्टेन देअर फूड फ्रॉम अदर प्लांट्स. ओके नाही. ह्या वनस्पतीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ते स्वतःचं पोषण करू शकत नाहीत, म्हणूनच ते इतर झाडावर अवलंबून असतात. जसं आता बांडगुळ आहे. आपल्याला माहिती आहे की बांडगुळ येल्लो रंगाचा जो असतो, पिवळ्या रंगाचा, तो एखाद्या झाडावर आपल्याला आलेला दिसतो. त्यांचे जे टोक असतात ते काय करतात, त्या होस्ट प्लांटवर, जे दुसरा प्लांट आहे त्याच्यावर काय करतात, त्याचे न्यूट्रिएंट्स सगळे ॲब्झॉर्ब करून घेतात आणि स्वतःची वाढ करून घेतात. अशा पद्धतीने काही परपोषी आपल्याला दिसून येतात. उदाहरणामध्ये बांडगुळ आहे, अमरवेल आहे, लॉरॅन्थस अँड कस्क्युटा. ओके. नाउ नेक्स्ट पॉईंट इज इन्सेक्टिव्हरस प्लांट. पहा, तुम्ही कधी ऐकलात का हे नाव? हो, तुम्हाला माहिती आहे की काही वनस्पती काय करतात, कीटक खातात, म्हणजेच ते कीटकभक्षी असतात. त्यालाच आपल्याला काय म्हणायचं आहे, इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. Plants that consume the insects to obtain nutrients are called insectivorous plant. For example, Drosera burmani, peacher plant. आपण जर पाहिलं तर काही वनस्पती काय करतात, काही कीटक भक्षण करतात, म्हणजे कीटकाच्या शरीरापासून काही अन्न घटक मिळवतात. हे तुम्ही अगोदर पण शिकलेलं आहे. उदाहरणामध्ये ड्रॉसेरा बर्मनी, हे जो फ्लावर आहे, हा फ्लावर कसा असतो, अतिशय अट्रॅक्टिव्ह असतो, खूप आकर्षित असतो. त्यामुळे कीटक त्या फुलाकडे आकर्षिले जातात आणि त्या झाडांची रचना कशी असते, तुम्हाला माहीत आहे की त्यांच्यावर जास्त केसाळ भाग असतो आणि काही स्टिकी सबस्टन्ससुद्धा त्या ठिकाणी असतं, जेणेकरून आलेला जो कीटक आहे तो काय करतो, त्याच्यामध्ये फसतो आणि त्या कीटकातले जे अन्न घटक आहेत, म्हणजेच नायट्रोजन, वनस्पतीमधील
पूर्ण करण्यासाठी हे काय करतात, कीटक भक्ष्य करतात, म्हणजेच ते कीटकामधले अन्नघटक शोषून घेतात. ठीक आहे. पहा, जे आपण ड्रॉसेरा बर्मनी हे येल्लो रंगाचं किंवा रेडिश रंगाचं जो तुम्हाला चित्र दिसत आहे ते त्याचं नाव कसं पडलेलं आहे पहा. इन 1737 the scientist Johannes Burman identified this plant in श्रीलंका. हो की नाही. श्रीलंकेमध्ये इसवी सन 1737 जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने या वनस्पतीचा शोध लावला होता. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आपण या वनस्पतीचे नाव बर्मानी असं ठेवलेलं आहे. ओके. नाव नेक्स्ट पॉईंट इज सायप्रोफायटिक प्लांट्स. सायप्रोफायटिक प्लांट्स, मृतोपजीवी वनस्पती. इन सायप्रोफायटिक प्लांट्स, plants which obtain the food from dead and decaying bodies of other organisms are called saprophytic plants. For example, mushroom and yeast. या मृतोपजीवी वनस्पतीमध्ये आपल्याला काय दिसून येतो की जे सजीव काही मेलेत आणि ते कुजलेत, तर त्या कुजलेल्या अवशेषावर काही वनस्पती काय करतात, अवलंबून असतात. काही वनस्पती त्या ठिकाणी वाढतात. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे कवक. जे कवक गट आहे, या कवक गटातील जी बुरशी आणि भूछत्रे आहेत, तुम्ही पाहिलं असेल काही ठिकाणी आपल्याला बुरशीचा भाग, मशरूमसारखा भाग आलेला दिसतो. मग हे कुठे येतो, जो डिकेइंग पार्ट आहे, जो कुजलेले सजीवाचे भाग आहेत, त्या भागावर या प्लांट्सची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. मग हे जे मृत अवशेष आहेत सजीवांचे, या मृत अवशेषावर पाचक रस हे वनस्पती सोडतात आणि त्यातील कार्बनी पदार्थाचे विघटन करून त्यापासून तयार होणारे जे द्रावण शोषण घेऊन पोषक द्रव्ये मिळवतात, त्यांनाच आपण मशरूम किंवा ईस्ट असं म्हणतो. तुम्ही पाहिलं असेल मशरूम. मशरूम इज व्हेरी इसेन्शियल टू आवर बॉडी ऑल्सो. मशरूम इज रिच सोर्स ऑफ आयर्न अँड विटॅमिन्स. तुम्ही मशरूमची भाजीसुद्धा खाल्लेली असेल. मशरूममध्ये जास्त प्रमाणामध्ये लोह असतो आणि जीवनसत्वेसुद्धा असतात. आणि फंगीसुद्धा काय आहे, फंगीमुळे वेगवेगळे आपल्याला आजार झालेले दिसतात किंवा ते फंगी मेडिकलमध्ये सुद्धा वापरण्यात येतं. पण फंगी हे आपण प्लांट म्हणत नाही फंगीला. ठीक आहे. फंगी इज नॉट प्लांट, दे आर सॅप्रोफायटिक अँड हेन्स दे आर प्लेस्ड इन सेपरेट किंगडम. ठीक आहे. म्हणून सॅप्रोफायटिक प्लांट्समध्ये आपण मशरूम आणि ईस्ट हे दोन एक्झाम्पल पाहिलेले आहेत. नाव नेक्स्ट यू हॅव गिवन द रोल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट्स ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट. पण आता आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये एखादा पोषक घटक जर कमी असेल तर आपल्याला वेगवेगळे आजार होतात, हे तुम्हाला माहिती आहे. तर अगदी त्याच पद्धतीने वनस्पतीमध्ये सुद्धा काही पोषक द्रव्यांची जर कमतरता असेल तर वनस्पतीला सुद्धा काही वेगवेगळे परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. इन दिस टेबल यू हॅव गिवन न्यूट्रिएंट. न्यूट्रिएंट मीन्स पोषक द्रव्ये, फंक्शन कार्य, इफेक्ट्स ऑफ डिफिशियन्सी अभावामुळे होणारे परिणाम. मग वनस्पतीमध्ये एखादा न्यूट्रिएंट जर कमी असेल तर नेमकं काय होतं. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन. नायट्रोजन इज व्हेरी इसेन्शियल न्यूट्रिएंट इन प्लांट्स बिकॉज द फंक्शन ऑफ नायट्रोजन इज important component of proteins, chlorophyll and cytoplasm. This is the function of nitrogen. What is effects of deficiency of nitrogen? Retarded or stunted growth allowing of leaves. आपण पाहिलेलं आहे, तुमच्या आजूबाजूला काही वनस्पती असतील तर तुम्ही निरीक्षण करून पाहू शकता की काही वनस्पतीची वाढ व्यवस्थित झालेली नसते, ती खुंटलेली असते आणि काही वनस्पतीमध्ये आपल्याला पानं जी आहे ती पिवळी झालेली असते. तर हे का झालेले असतील, कारण वनस्पतीमध्ये नायट्रोजन हा जो न्यूट्रिएंट आहे, हा जो पोषक द्रव्य आहे तो काय झालेला आहे, कमी झालेला आहे. म्हणून आपल्याला अशा पद्धतीचे काही वनस्पतीवर परिणाम झालेले दिसून येतात. ठीक आहे. मग हे जे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत, यू हॅव गिवन ऑल द न्यूट्रिएंट्स इन प्लांट्स. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, मॅग्नीज अँड झिंक. These nutrients are very essential to the
plants. Then you have to read this table and you have to write this table in your notebook. Okay, write and read this carefully. And last way, in this way, today we discussed what is nutrition and their types, autotrophic nutrition and heterotrophic nutrition. We also learned the process of photosynthesis. Okay, and after that we discussed transport system in plants and also biological fixation of nitrogen, that is in biologically fixation of nitrogen and atmospheric fixation of nitrogen, also symbiotic nutrition, and then heterotrophic plants and their examples, insectivorous plants and their examples, and saprophytic plants and their examples. And lastly we have discussed role of nutrients and effects of their deficiency on plants. Okay, we will see remaining part of this lesson in next period. Thank you. Stay home, stay safe.